आपल्या जालना येथील गजकेसरी कंपनीमध्ये आज दुपारी 12 ते 2च्या सुमारास एक मोठा अपघात झाला आणि त्या ब्लास्टमध्ये किंवा त्या ॲक्सिडेंटमध्ये एक 20-25 लोकांची मास कॅज्युअलिटी किंबहुना जखमी लोक त्याच्यामध्ये सापडले असं मला जेव्हा संभाजीनगरला असताना कळलं. मी ताबडतोब तिथून माहिती घेतली. बेंबडे हॉस्पिटलमध्ये 7 लोक गेलेले आहेत त्यांची माहिती घेतली आणि मग कंपनीत जाऊन आलो आणि आता इथे जे पेशंट ॲडमिट यांना भेटायला पण आलो. ही गोष्ट खरी आहे की अपघात फार मोठा होता आणि भट्टी जेव्हा ब्लास्ट होते तेव्हा तिथून अगदी 1400 डिग्रीचं टेम्परेचर असलेलं वितळलेलं लोखंड त्याच्यातून बाहेर पडतं आणि तिथे माणसं भाजली जातात. असा तो सगळा प्रकार आहे. तिथल्या सगळ्या लोकांकडून ती केस समजून घेतली आणि पेशंटची परिस्थिती पाहिली, परंतु सुदैवाने अजून कुठलाही पेशंट याच्यामध्ये अजून जीवितहानी झालेली दिसत नाही आहे इथल्या तरी पेशंटमध्ये. आणि संभाजीनगरमध्ये जे बेंबडे हॉस्पिटलमध्ये आहे ते पण सध्या ट्रीटमेंट घेत आहे, पण त्यांचं बर्न किंवा भासलेली केस जी आहे ती जवळ अबाव 75% आहे, म्हणून 70 to 75% म्हणून काळजीचं आहेच निश्चितपणाने. परंतु त्या बेंबडे डॉक्टरने आम्ही विनंती केली की आपण चांगली काळजी रुग्णांची घ्या आणि लवकरात लवकर यांना बरं करा, अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर, गेल्या 15 वर्षापासून जालना एमआयडीसीमध्ये आधुनिक वासामध्ये अनेक घटना घडतात. तुमचे स्पर्धी रावसाहेब दानवे यांनी डुकणे पाहिल्याने तुम्ही नवीनच खासदार झाले. आज पहिल्यांदा प्रथमच भेट दिलेली. आपल्या गावामध्ये एवढी मोठी हानी होणं किंवा एवढा मोठा अपघात होणं आणि तिथं आपण स्थानिक पातळीला असताना त्या कंपनीमध्ये अपघात झाल्यानंतर जाणं हे मानवतेचंही लक्षण आहे. खासदार आमदार असो नसो आपल्या मंडळीचं ते काम आहे, म्हणून ती आपली जबाबदारी आहे. म्हणून मी आलोय. मागचे लोक काय करत होते काय नव्हते करत आता त्याच्यावर चर्चा करण्याची वेळ नाही. सर, आप हिंदी में बताइए आज